ब्राह्मणांनी औरंगजेबाच्या सांगण्यावरून छत्रपती शंभूराजांची हत्या केली आणि त्यांचे मुंडकं भाल्याच्या खोचीवर खोवून त्यांची मिरवणूक काढली आणि याच पद्धतीला गुढीपाडवा म्हणतात असे सांगणारे मेसेज सोशल मीडियावर तुफान पद्धतीने व्हायरल होत आहेत. मित्रांनो, शंभूराजांना मारणारे हे हिंदू नव्हते किंवा हे ब्राह्मण नव्हते, हे फक्त गद्दार होते. तुम्हाला तर माहितीच, गद्दारीला जात नसते. मित्रांनो, सांगायचं झालं तर असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येतोय. याचा उल्लेख आपल्याला संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या आख्यायिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून माझं सर्व हिंदूंना हेच सांगणं आहे की ह्या वर्षीचा गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा करा. आपलं हिंदूंचं सण आपण साजरे करणार नाही तर आणि कोण साजरे करणार. तर मुघलांच्या काही अवलादींना माझं असं सांगणं आहे की आमच्या हिंदू धर्माच्या सणाला विरोध करू नका. एकाने विरोध केला होता, त्याचं थडगं छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून गाडले. आमच्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. आमचा हिंदू धर्म कायम एक होता आणि एकच राहणार आणि मोठ्या थाटामाटात आमचा सण आम्ही साजरा करणारच. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.